आजची सर्वात मोठी बातमी. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सध्या 61,600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाची पाणी पातळी सुमारे 99.12% पोहोचलेली आहे. त्यामुळे पंढरपूर शहराला पुराचा विळखा कायम असून चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पंढरपूर मधील ऐतिहासिक जुना दगडी पूल, नदीकाठची अनेक मंदिरे आणि घाट परिसर पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पूर परिस्थितीवर सातत्याने प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि भीमा खोऱ्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. वरच्या धरणामधून होणारा पाण्याचा ओघ वाढल्यास रात्री उशिरा किंवा पुढील काही तासात काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगे NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. वरच्या धरणामधून होणारा पाण्याचा ओघ वाढल्यास रात्री उशिरा किंवा पुढील काही तासात विसर्गात वाढ होऊ शकते. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जलसंपदा विभाग परिस्थितीचा आढावा घेऊन घेईल. सध्या अधिकृतरित्या वाढ जाहीर झालेली नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्र, पूल आणि घाट परिसरात जाणे टाळावे. तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहावे. पंढरपूर, उजनी धरण आणि भीमा नदीच्या पूर परिस्थितीबाबत प्रत्येक ताजे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या परिसरात पावसाची आणि नदीची काय स्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, पंढरपूर.